नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. गोवा डे 2. तर आता आम्ही निघतो आहे. दुपारचे वाजले आहेत 1:05 झाले आहेत. आता आम्ही निघतो आहे. ओल्ड गोव्याला जायचा आता आमचा प्लॅन आहे. आणि जिकडे सिंगमची शूटिंग झाली तिकडे आम्ही आता जाणार आहे. आणि नंतर नाईटला आमचा प्लॅन आहे ते आपण रात्रीच सांगू आम्ही. आता तर नाही सांगणार आहे, रात्रीच सांगू. नंतर तुम्ही बघा, पुढे तुम्हाला कळेल आम्ही कुठे कुठे जातो, काय काय करतो. तर आता आम्ही निघतो इकडून. चलो कुछ खा के निकलते, कुछ खात काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया. बाय 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 बाय. रेडी. चला तर मग निघूया आपण आता गोव्यासाठी. ओल्ड गोवा. नाश्ता करायचा बाकी आहे, त्याच्यानंतर 1 वाजलेत आणि आता नाश्ता. नाश्ता जेवण आमचं एकच आहे. चलो भेटो. हॅलो. गाइस, हम तो निकल पड़े हैं घूमने के लिए. आता आम्ही दोघं उन्हात काळे पडणार आहेत. फुल कडक ऊन आहे इकडे गोव्याला. सनस्क्रीन लावून निघालो दोघं. बघू आता सनस्क्रीन किती कामाची ती कळेल आपल्याला संध्याकाळी घरी आल्यावरती. टॅनी स्किन. ह्या हॉटेलला आता थांबतो आम्ही जेवणासाठी. आपली धन्नो आपण उभी केली आहे समोर दिसतो तुम्हाला. तर आम्ही आता इथे आलो आहे हॉटेलला. हॉटेलचं नाव आहे सी सॉल्ट बार अँड रेस्टॉरंट. आम्ही नॉर्मल रेस्टॉरंट सुरू होतो, पण आम्हाला कुठे नॉर्मल रेस्टॉरंट मिळतच नाही. सगळे इथे रेस्टॉरंट विथ बारच आहेत, कारण काय गोवा आहे. दिस इज गोवा सिंगम. तर तुम्ही बघा हॉटेलचा ॲम्बियन्स. असं मोठंच हॉटेल आहे आणि समोरच खाडी आहे ही. कोल्ड्रिंक मागवलेली आहे कुठे. आणि समोर त्या खाडीमध्ये कायाकिंग पण होते. ॲम्बियन्स बघा. बाहेरच खेकडा लावला आहे. बडा खेकडा आहे. अट्रॅक्शनसाठी आहे. आणि तुम्हाला इथे तुम्हाला जशी फिश पाहिजे तशी तुम्हाला इथे बघायची लाईव्ह. आणि तुमची जी आवडती ती असेल तुम्ही सांगायची ऑर्डर करायची. खेकडा बघा. खेकडा मुंबईला गेल्यावर बनवून दे मला खेकडा. आणि काका, तुमचं नाव काय? माझं नाव रुपेश. रुपेश काका आहे. आपल्याला पूर्ण व्यवस्थित सर्व्हिस देतो तिकडे. छान आहे. आणि ह्या साईडला बार काउंटर आहे, पण आपल्याला तिकडे जायचंच नाही आहे. ठीक आहे. समोरच खाडीमध्ये कायाकिंग चालू आहे. आमचा प्लॅन चालू आहे, पण आज आम्ही बाहेर जाणार आहे. तर बहुतेक उद्याला ट्राय करूया, वेळ जसा मिळेल. तर आता आमची चिकन क्रिस्पी आलेली आहे. काल आम्ही सर्व व्हेजच खाल्लं, कारण आमचा गुरुवार होता. साईबाबा भक्त मयुरी दळवी त्या फक्त गुरुवारच्या व्हेज खातात, त्यामुळे मी पण व्हेज खायला लागलो आता गुरुवारचं. पनीर क्रिस्पी खाल्लं. काल काय खाल्लं होतं? पनीर चिल्ली खाल्लं होतं. आणि सगळं व्हेज फूडच खाल्लं होतं दिवसभरती. आणि आज आम्ही चिकन खाणार आहे पूर्ण. फोटो काढला तू? फोटो काढला? येस. बाकीची ऑर्डर आल्यावर बाकीची ऑर्डर दाखवतो. चला, तर आपली थाली आता आलेली आहे. आपण मागवली होती सुरमई थाली. तुम्ही सुरमईचा पीस बघू शकता, एकदम मस्त मोठा आहे. पण एकदम स्लाइस एकदम पातळ कापली आहे. ठीक आहे, चालवून घेऊ आपण. याच्यासोबत दिले आपल्याला
मच्छीचं हे गोवन सांबार आहे फिशचं, गोवन करी. आणि ही व्हेज भाजी दिली आहे लोकांनी सोबत. आणि याच्यासोबत दिली आहे भुर्जी. आणि हे काय मला माहिती आहे, सोलकढी. सोलकढी नाही आहे ते, हे कोकम सरबत आहे. राईस आहे, रोटी आहे, पिकल आहे आणि सॅलड पण दिले आपल्याला. मी तुम्हाला आता हे टेस्ट करून दाखवतो आपली फिश कशी झाली. फ्रेश आहे का बघूया. फ्रेश आहे. हां, मग करी पण टेस्ट करतो. मस्त मस्त आहे. ॲक्च्युली टेस्ट चांगली. छान आहे. तुम्ही पण नक्की विजिट करा इकडे आणि टेस्ट करा जेवणाची. खूप छान जेवण आहे. चला तर आता आम्ही संपवतो जेवण इकडचं. पुढे भेटूया. खाऊ दे आता आम्हाला. चला. रोड किती क्लीन आहे ते बघा. काय करते मयुरी? केस विंचरते. कारण की स्कूटीवरती सगळे केस खराब झाले. अरे वा. रस्त्यात गाडीतली लोक बघताय तिला जसं उचलते रोडवर. झालं डन. तर आम्ही आता पोचलो आहेत ओल्ड चर्चला. इकडे ओल्ड चर्च थोडं पुढे आहे, बट आम्हाला इथे बाईक पार्किंगसाठी जागा नव्हती. मग थोडंसं आम्ही एक 50-100 मीटर लांब जाऊन गाडी पार्क केली, कारण इथे गाडी पार्किंगसाठी जागा देत नाही. तुम्हाला दाखवतो ओल्ड चर्च कसं आहे. आपलं नाही, याचं आहे त्यांचं. हे आहे ओल्ड चर्च. खूप फेमस आहे आणि इथे भरपूर क्राऊड आहे. भरपूर टुरिस्ट इकडे आले आहेत. क्राऊड बघू शकता. ओल्ड चर्च खूप जुना चर्च आहे. या नावच ओल्ड चर्च आहे. इकडे पण जाऊया समोर आपण. काय त्याचं चेक करावं. आता आम्ही आलो आहेत चर्चच्या आतमध्ये. बाहेर लोक आहे, कोण अलाउड नाही. जोपर्यंत पण आपल्याला ओळखत नाही तोपर्यंत चालू ठेवा. हे आर्ट वगैरे आहे चर्चमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स आहेत. आणि इकडची एंट्री फी 10 रुपये आहे पर पर्सन. 10 रुपीज ओनली. इथे फोन अलाउड नाही आहे, पण आपण आता जर आपल्या साईडला इथे कोणी पर्सन नाही त्यांचं, तर मी कॅमेरा चालू केला. परत बाहेर गेलो असं. चर्चमधून बाहेर. हे एक्झिट आहे चर्चचं. आणि बाहेर आल्याच्या नंतर मस्त वेगळी गार्डन आहे एकदम. इथं फोटोशूट करतात. चर्च आहे बाजूला. ही चर्चची बॅक साईड आहे.
हे आहे चर्च. ह्या साईडने आपण आलो बाहेर आणि तिकडून आपण एंट्री मारली होती त्या साईडने. आता आपण ते समोरच्या साईडला जाऊया. चला समोर जाऊया आपण. तर आता आपण आलो आहे ओल्ड चर्चच्या समोरच्या चर्चमध्ये. हे पण खूप सुंदर आहे आणि ह्याच्या आजूबाजूचा परिसर पण पाहू शकता तुम्ही. खूप मोठा स्पेस आहे. आता खूप ऊन चालू झालं इकडे आणि इथे उन्हापासून लपायला सावलीसाठी काहीच ठिकाण नाही. चला तर आता आपण इकडून निघतोय. दोन्ही चर्च बघून झालेत आमचे. आता आम्ही चाललो आहे डोनापुला व्ह्यू पॉईंटला. बीच आहे तो आणि जिकडे सिंगमची शूटिंग झाली होती तो पण खूप क्राऊडेड एरिया आहे. तिकडे भरपूर टुरिस्ट जातात. आपण पण जाऊया आणि बघून येऊया. चलो अभी मिलते हैं सीधा डोनापुला. चला तर आता आम्ही चाललो आहे सावला गोवा शॉपिंग सेंटरमध्ये. बघूया थोडंफार काय मिळतं का शॉपिंगसाठी. चला तर आमची शॉपिंग झाली आहे. आता आम्ही पुढे जातो इथून. चल भेटूया आता नवीन स्पॉटला. हे आहे सेंट ऑगस्टिन टॉवर. ओल्ड चर्चच्या बाजूलाच आहे. मस्त आहे ना. चला तर आता आम्ही आलो आहे डोनापुला व्ह्यू पॉईंटला आलो आहे जिथे सिंगमची शूटिंग झाली होती. आता बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे सर्व. नवीनला दाखवायचं आहे मला. सिंगमने कुठला लाईटचा पोल काढला होता तो हिला दाखवतो. आता बघूया. आणि ह्याला पण काढायला सांगते मी. ठीक आहे मी पण काढतो. ट्राय करतो आतमध्ये एंट्री दिली तर. आणि इथे एंट्री फीज आहे. डोनापुला जेटी एंट्री फी अडल्टला 50 रुपये आणि मायनरला 25 रुपये. तर चला आपण एंट्री घेऊया आतमध्ये. तर आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे. तिकीट काढलं 2 जणांची. 2 जणांचे 100 रुपये घेतलेत त्या लोकांनी. ठीक आहे बघूया आता फिरूया आपण इकडे. सुंदर असा समुद्र. व्ह्यू खूप छान आहे. ॲक्च्युली आम्हाला लोकांना थोडंसं लेट झालं यायला. ॲक्च्युली आम्हाला सनसेट घ्यायचा होता पण आम्हाला लेट झाल्यामुळे आम्हाला सनसेट गेला. आता तरी आम्ही ट्राय केलं लवकर पोचायचं पण आम्हाला मिळालं नाही. आणि हे जेटी आहे ॲक्च्युली इकडे शूटिंग झाली होती. आणि जो हा पॉईंट आहे ना हा पॉईंट ही जेटी आहे. इथे अजय देवगणनी तो पोल काढला होता लाईटचा. आणि ह्या जेटीवरती शूटिंग झाली होती सिंगमची. वरती वॉच टावर आहे. वरती पण जाऊया आपण. आळोबाईच्या हा स्पॉट पूर्ण फिरून घेऊया. आता आम्ही वरती चाललो. सर्व फोटोशूट करतात. मी या साईडला आलो पण इथून जायला जागा नाही. माझ्या नावाने बोंबलेल. ती बोलत तिकडून जाऊया. ठीक आहे जाऊया आपण परत जाऊया. चल मला रोड दाखव कसं जायचं ते. हा मग ॲक्च्युली इथून रोड होता. आपण ह्या साईडला गेलो ना खाली त्यामुळे असं झालं ते. फायनली वी आर रिच.
आणि वरती काय आहे काय नाही सीन बघायचे. इट्स लाईक वॉच टॉवर. मयुरी कसं वाटतं या स्पॉटला आल्यावरती? भारी वाटतं. हवा थंड हवा सुटली ॲक्च्युली. मस्त सीन आहे इकडे बघा. रेस्टॉरंट बघा एकदम मस्त स्पॉटला आहे. रिसॉर्ट बघ तिकडे कुठे बाजूला रेसॉर्ट आहे. मस्त सीन आहे एकदम छान. फायनली आम्ही 20 किलोमीटर ऑलमोस्ट आलो या पॉईंटसाठी. आणि आता आम्हाला सपोर्ट झाल्यासारखं वाटतंय. फक्त सनसेट भेटला पाहिजे. थोडं सनसेट नाही मिळाला पण ठीक आहे. काळोख व्हायच्या अगोदर आलो बऱ्यापैकी आपल्याला व्ह्यूज मिळाले. काळोख झाल्यानंतर हे सगळं बघायला मिळालं नसतं. आता नेक्स्ट काय करायचं आता? अजून काय प्लॅन नाही केलं असतं? आमचे अचानक प्लॅन्स होतात. अचानक प्लॅन कधीही चेंज होतं. कधीही चेंज. आता आम्ही कुठेही जाऊ शकतो. चला बघूया आता पुढे कुठे जातोय ते आपण. तर डोना पुलाचा आता वरून तुम्ही व्ह्यू बघू शकता. मस्त असा व्ह्यू आहे. तिकडून आम्ही एंट्री केली होती. चला तर आता आमचं इकडचं सर्व फिरून वगैरे झालं आहे. आता इकडून निघूया जाऊया दुसऱ्या कुठल्या तरी स्पॉटला. चलो बाय बाय डोनापुला. बाय बाय डोनापुला. नेक्स्ट स्पॉटला भेटूया. चला तर आता आम्ही आलो आहेत मिरामार बीचला. बाहेर तर तशी क्राऊड आहे व्यवस्थित. आतमध्ये जाऊन बघूया आता काय काय आहे ते. चला आतमध्ये जाऊया. तर आता आपण आलो आहेत मिरामार बीचला. आतमध्ये मंदिर आहे. हे आय लव्ह मिरामार लिहिलं आहे. आणि बीचला पूर्ण अंधार आहे. काहीच उजेड नाही आहे. या साईडला सी आहे समुद्र. पूर्ण काळोखच आहे इकडे. काय दिसत नाही आहे. सो त्यामुळे आपण काय आतमध्ये जाणार नाही आहे. फक्त आपण इथे आय लव्ह मिरामार बघूया आणि निघूया इकडून. नाही जायचं का आतमध्ये? नाही मला नाही जायचं. ते सगळं बंद झालं. बंद आहे. काळोख आहे. सगळे जे फेरीवाले होते ना ते पण सगळे ते पण आता निघाले. तर आम्ही पण निघतो. आम्ही काय आतमध्ये जात नाही. चलो नेक्स्ट डेस्टिनेशन. चला तर आता आम्ही आलो आहेत ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवलला 2025. हे त्याचं एंट्रन्स आहे. आता आपण आतमध्ये एंट्री करून बघूया काय काय आतमध्ये. मस्त मोठा ऑक्टोपस आहे हा. आणि या फेस्टिवलमध्ये अनेक प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. खायचे आहेत, कोल्ड्रिंक्सचे आहेत, ज्यूसचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जास्त करून फिश आणि चिकनचे जास्त स्टॉल आहेत. तर हा स्टॉल बघू शकता तुम्ही. इकडे लाईव्ह फिश तळून देतात समोरासमोर. बघायलाच एकदम मस्त वाटते. टेस्ट एकदम झणझणीत असेल याची. तर आम्ही घेतलं आहे प्रॉन्स कटलेट आणि चिकन शोरमा. कॉन्सेप्टमध्ये आलो. फुल क्राऊड आहे. चल खोल शोरमा खोल. हे खाऊया आधी. अच्छा ठीक आहे. चला तर मग आम्ही खाऊन संपवतोय जरा. चांगली
चला तर आता फेस्टिवलमध्ये आले आहेत गोव्याचे CM प्रमोद सावंत. ते स्वतः आले आहेत आणि फुल क्राऊडने त्यांना घेरलं आहे आणि पोलीस प्रोटेक्शन पण खूप आहे. हे आहेत गोव्याचे CM प्रमोद सावंत. चला तर आम्ही आता निघालो इकडून. आता जाऊया दुसऱ्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. बघूया आता बाहेर पडल्यावरती कुठे जायचं ते. आता वाजले आहेत 8:30. आता मस्त आपल्याला प्लेस होती ही. मस्त प्लेस होती. मयुरी खुश मजा झाली आली. एकदम. चलो बाय बाय. चला तर आता आम्ही आलो आहे पणजी चर्चला, जिकडे सिंघमची शूटिंग झाली होती. हे बघा माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता. तर हे असं आहे पणजी चर्च. ॲक्च्युली ते आतमध्ये एंट्री नाही, फक्त हे बाहेरूनच एवढं असं बघायला मिळतं. सुंदर एकदम. लाईट्स वगैरे नाईटला एकदम अजून मस्त वाटतं. आणि एकदम रोडलाच आहे. त्या स्टेअर केसेस आहेत ना, तिकडे पब्लिक बसलेलं असतं फोटोशूट. बघा पणजी चर्च. इथं सिंघमची शूटिंग झालेली आहे. गोवा अर्धा सिंघमनीच फेमस केलेला आहे. ब्रँड एम्बॅसिडर आहे अजय देवगण. तर आम्हाला शौर्याचा आता व्हिडिओ कॉल आलेला आहे. शौर्य अरे असंच फसवते मी तुला. महेश दळवीच्या ब्लॉगमध्ये शौर्याची एंट्री झालेली आहे. शौर्य आलेला आहे आता ब्लॉगमध्ये आमच्या. बघा शौर्यला भेटून घ्या. शौर्य गौरव दळवी. हाय कर, हाय कर, हाय बोल ना. हा बस. थँक्स. हा थँक्स बेबी, थँक्स. बाय. आम्ही आता परत आमच्या रूमवरती आलो आहे. आता थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि परत चेंज करू आणि परत बाहेर पडू. मग आम्ही जाणार आहेत डिनरला जाणार आहेत. कलिंगड बीचला जाऊ आज कलिंगड बीच एक्सप्लोअर करूया आणि तिकडचं मार्केट पण दाखवतो. इफ जर तोपर्यंत बंद नाही झालं, लवकर झालं तर तिकडचं मार्केट पण तुम्हाला दाखवून देईन कसं मार्केट आहे. दोन्ही कनेक्टेड आहेत. कलिंगड आणि बागा बीचचं मार्केट एकाच लाईनीमध्येच आहे. तर चला थोड्या वेळाने फ्रेश होऊन निघू, परत भेटूया. तर आम्ही झालो आहेत आता रेडी. दोघंही फ्रेश झालो. जरा बरं वाटलं. दिवसभर उन्हात फिरून फिरून आम्ही थकलो होतो. चेहरा एवढा ऑइली झाला होता ना हिसाबाच्या बाहेर. आता आम्ही निघालो आहेत कलिंगड बीचला डिनरसाठी. तर आमची धन्नो तयार आहे फिरण्यासाठी आणि आम्हीसुद्धा. तर जायचं ना? कंटाळले नाही ना दिवसभर फिरून? आता वाजले आहेत 11 वाजून 5 मिनटं झालेत. आता आम्ही निघतो आहे. एक 15 मिनटं लागतील मला वाटतं इथून आम्हाला कलिंगड बीचला जायला. तर चला पोचूया कलिंगड बीचला, कारण का काल बागा बीच झाला आहे. आता कलिंगड बीच. तर चला कलिंगड बीच दाखवतो तुम्हाला कसा आहे, झकास. तर आम्ही आता आलो आहेत कलिंगड बीचला आणि फुल क्राऊड आहे इकडे. खूप गर्दी आहे. आता बीचवरती चाललो आणि इकडे बागा बीचला जेवढी आम्हाला गर्दी मिळाली नव्हती ना, त्याच्यापेक्षा जास्त गर्दी इकडे कलिंगड बीचला आहे इकडे. आता बघूया पुढे. आम्ही बीचवरती चाललो आहे आणि इथे एवढे क्लब मिळाले ना आम्हाला,
विसावा आहे. ॲक्च्युली ह्या रोडला ट्रॅफिक झाली होती. आता गाडी पार्क केली पेन पार्कमध्ये आणि आता पुढे चाललो आहे आम्ही. चला तर आम्ही आता आलो आहे बीचवरती. सेम जसं काल होतं बीच टच टेबल्स इकडे पण सेम तसंच आहे. फक्त आज कुठल्या तरी वेगळ्या रेस्टॉरंटला बसूया. इकडे बोट सजवली आहे फोटोशूटसाठी. हो आता कुठलं तरी एक सिलेक्ट करू चांगलासा हॉटेल. तर आता आम्ही हे हॉटेल डिसाईड केलं इकडे बसायचं आणि हा टेबलवरती बसतोय आता आम्ही. हा बीच आहे समोर, पुढे समुद्र आणि हा आपला टेबल. चला ऑर्डर देतो आता 12च्या संपवायचं. तर आता आमची फर्स्ट ऑर्डर आली आहे. चिकन लॉलीपॉप मागवलेत. शौर्य मिस यू. शौर्याची आठवण आली लॉलीपॉप बघून. शौर्य म्हणजे माझा पुतण्या, डेंजर डॉन आहे तो आमचा. त्याचे फेवरेट्स आहेत. त्याचे फेवरेट लॉलीपॉप. त्याला काही लागत नाही, त्याला फक्त लॉलीपॉप लागतात. त्याची तुमची ओळख लवकरच होईल पुढच्या ब्लॉग्समध्ये जेव्हा मी मुंबईला रिटर्न जाऊ तेव्हा. टेस्ट तू करणार का मी करू? तू पण करू शकतो. तू कर आता टेस्ट पण. आता कॅमेरा माझ्याकडे आहे ना. चांगली आहे टेस्ट. चांगली आहे टेस्ट. कधी चांगली नसते. बरं आहे पण चांगली आहे. तिला आवडलं आहे. सध्या स्टार्टरला मागवले. मेन कोर्स नंतर मागवू आपण. पुढे बघूया आता काय मागवतो आपण. तर आता आमची सेकंड डिश पण आली आहे. पण थोडंसं ह्याच्यामध्ये चेंजेस आहे. हे आहे व्हेज, कारण का 12 वाजून गेले तर त्यामुळे आम्हाला व्हेज खावं लागतं आता. तर हे व्हेज शेजवान फ्राईड राईस आहे. आपली नॉर्मल डिश मागवली. मग आता नॉनव्हेज नाही तर दुसरं काय खाण्यामध्ये व्हेजमध्ये मजा नाही. तर आपलं नॉर्मल रेग्युलर चायनीज. तर आता हेच खाऊ आम्ही. आता व्हेज असल्यामुळे मला असं वाटत नाही की अजून दुसरं काय आम्ही मागवू. ह्याच्यामध्येच आम्ही सॅटिस्फाय आहेत. तर हे खाऊन आता निघू आम्ही थोड्या वेळाने इकडून. तर आता आमचं झालं आहे इकडचं सर्व डिनर. आता आम्ही निघालो इकडून आणि सर्व बंद होत चाललं आहे. 1:35 झालेत आणि ऑलमोस्ट सर्व इकडचे रेस्टॉरंट सर्व बंद झालेत. लाईट्स वगैरे पण सर्व ऑफ होत चाललेत. बाहेरच्या साईडला थोडा साऊंड चालू आहे. आपण बघूया तिकडे जाऊन. चला तर आम्ही आता आलो आहेत आपल्या रूमवरती परत आणि हा डे 2चा ब्लॉग इथेच संपवतो आहे. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्याकडून काही चूक होत असेल तर आम्हाला नक्की कळवा कमेंट करून. म्हणजे आम्ही नेक्स्ट ब्लॉगला ते इम्प्रूव्ह करू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, कमेंट करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. चलो बाय बाय. स्टे ट्यून. बाय बाय.